नमस्कार मित्रांनो, सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. देवगावकर फाउंडेशनच्या वतीने पुणे येथे 2 दिग्गज पत्रकारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जी24 तासचे माजी संपादक उदय निरुगुळकर यांनी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरशेकर यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत विधानसभा निवडणूक 2024च्या या विषयावर आधारित आहे. तर ऐकूया डॉक्टर उदय निरुगुळकर यांनी घेतलेली भाऊ तोरशेकर यांची मुलाखत. की परवा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीच्या स्टेजवर प्रथम इथे आत्ता आपण 3 जण आहोत तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं सांगितलं, तेव्हा शिट्या आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षकांच्यात कोण होते हे तर उघड होतं. पण व्यासपीठावर बसलेल्या विनीच्या एकाही सहयोगी पक्षाच्या नेत्यांनी टाळीसाठी हाताला हात लावलेला नाही हे चित्र पाहिलंय. म्हणून हा प्रश्न मनात येतो की मग या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्धव ठाकरे यांना आणखीन किती काळ टॉलरेट करतील? नाही, टॉलरेट करायचा प्रश्न नसतो निकाला लागेपर्यंत. कारण त्या लोकांना आता माहिती आहे, काँग्रेसला आणि राष्ट्रवादी पवार गटाला एक माहिती आहे, बायको आहे आदळपट करणार, म्हणून आपण तमाशाला जायचं सोडायचं नसतं. 4 दिवस उरत आहे पण नाही जात. कारण आज परिस्थिती अशी आहे उद्धव ठाकरेंची की त्यांना माहिती आहे वटपौर्णिमा करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. बाहेर जाऊ शकत नाही ना माणूस, आज फसलेला आहे. मला तो त्या काळात एक मुंबईचे आमदार होते शोभनाथ सिंग म्हणून सांताक्रूजचे, आणि त्यांची आमची दोस्ती होती. ते लोहियावादी होते आणि तो त्या भैया लोकांचा ग्रुप होता उत्तर प्रदेशी. ते छान मध्ये लोहियावादी बोलायचे. त्याच्यात एक तेग बहादूर सिंग म्हणून होता, फार चांगला कार्यकर्ता होता. आणि त्यांनी इतके सुंदर मला समजावलं कसं असतं ते. तुम्हाला क्या होता है, गाव में झगडा हो जाता है, तो भांडणं होतात, अमुक तमुक होय, कोण तडकाफडकी कोणाला तरी भोसकतो काहीतरी आणि मग पळून जातो. ते डाकूची टोळी असते ते त्याला सामावून घेतात. आणि ते पहिलं काय करतात की भाऊ आलाय आपल्याकडे, तर त्यानंतर जिथे जिथे डाका घालतील ना तिथे ते काय करतात, भाऊ डाकू भाऊ डाकू, पुढे भाऊचा एक भपका तयार करतात. तो तयार केला की भाऊला परत आपल्या गावात जाण्याचे सगळे रस्ते बंद होतात. त्यानंतर शरद डाकूच खरा असतो, डाकूचा प्रमुख तोच असतो, पण ह्याला मागे जाण्याचे रस्ते बंद केले जातात. हे त्याने मला जगजीवन रामच्या संबंधात सांगितलं की कसं म्हणजे ही उत्तर प्रदेशी लोक मुरलेले असतात राजकारणामध्ये, पण तुम्हाला गावंढळ वाटेल अमुक तमुक, पण तसं अजिबातच नसतं. त्यांना माहिती असतं काय करायचं. आणि त्यामुळे आज त्या दोघांनाही माहिती आहे हा गेला तर एकटा लढू शकत नाही आहे, भाजप परत घेणार नाही आहे. त्यामुळे त्याला आत्ता कळतंय. आता आणखीन एक किस्सा सांगतो त्याचा की अरे जाहीरपणे नाही तर बंद दरवाजा आड 4 भिंतीमध्ये तरी ठरवा. त्यालाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी घाबरतं. चला ह्याच्याबरोबर बंद खोलीत बोललं तर नंतर वाटेल ते बोलतो, त्याच्यापेक्षा ह्याच्याबरोबर बंद खोलीत बसायचं नाही. माणूस स्वतःसाठी कसा खड्डा करून घेतो त्याचा उत्तम नमुना आहे. किती अगतिकता आहे. नाही तर 4 भिंती आड ठरवा, तुमचं तुम्ही ठरवा. ते म्हणतात बघू. पण मग भाऊ या बाबतीत एकनाथ शिंदे यांना मार्क दिले पाहिजेत की एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारचे कुठलेही कॉन्ट्रोवर्सी स्वतःच्या अंगाला एक तिळ मात्र चिकटू दिली नाही आणि स्टिक टू द लाईन, स्टिक टू द मिडल बॅट असे ते खेळत आहेत. नाही, एकनाथचं कौतुक तर मुळात बेसिकली जसा मोदी हा कार्यकर्ता होता तर एकनाथ शिंदे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य काय, तो म्हणतो बोलणारे बोलू देत ना, मी काम करतोय ना. आणि बघा ना 13.5% विनोद नाही आहे मित्रांनो, विनोद नाही आहे. त्याच्यापूर्वी भुजबळ किती शिवसेनेतून लोक फुटले, पण हा कधी तसा नेता पण नव्हता. पण त्यांनी ज्या पद्धतीत
त्या आसपासच्या आमदारांना जोडून घेतले होते. ते बाहेर पडले, त्याच्याबरोबर बाहेर पडले, त्याच्या शब्दावर बाहेर पडले. ही नेतृत्वाची ती कसोटी असते. आणि उद्धवला हे कधीच कळलं नाही ना की माणसं जोडायला पाहिजे. त्यामुळे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या 2 वर्षात जे काम केलं तेवढ्या कामावर जर त्यांनी आज 7 जागा जिंकून दाखवल्या असतील, काय 14-15 लढवून, ती छोटी गोष्ट नाही आहे. कारण शिवसेनेचा कोर वोटर फुटणं अवघड असतं. तो त्याच्याकडे आला आणि उद्धवकडे अगदी डंका पेटून मीडियात रोज सहानुभूती चालू होतं. गद्दार पण तरी 13-13.5% मत हा विनोद नाही आहे मित्रांनो, विनोद नाही. आणि त्याच्याकडे गेलेले जे आमदार आहेत ना, ते तिथे स्वबळावर निवडून येणारे आहेत. त्यांच्यासाठी जसा तो आश्रयदाता शरद पवार जसे त्यांच्या आमदारांसाठी आहेत, तसं एकनाथच्या आमदारांसाठी एकनाथ हा शरद पवार आहे त्यांचा, की साहेब आहे आपलं काम करून देणार. तर त्यामुळे तो तिथे निवडून येऊ शकणारा कार्यकर्ता आहे. तो त्याच्याबरोबर गेलाय. आणि उद्धव बरोबर कोण आहेत सांगा ना मला? संजय राऊत, तुमचा तो अनिल देसाई, हे कोण आहे? हे स्वबळावर येऊ शकणारे नाहीत. तो हा बोलला ना कोण, संजय जाधव मला वाटते बुलढाणा काय कुठचा परभणीचा, की मी मुस्लिम मतावर निवडून आलो. हे बोलावं लागतंय, त्याला बोलावं लागतं. शिवसेना महाराष्ट्रात वाढली ती पार्ल्याच्या पोटनिवडणुकीनंतर 87च्या ज्या सभेमध्ये बाळासाहेबांनी खुलेआम सांगितलं मला मुस्लिमांची मतं नकोत, तिथून कुठपर्यंत वाटचाल झाली बघा. आणि त्यामुळे उद्धवलाही आता खात्री झाली की आपण फसलोय, पण मागे येता येत नाही. नाही भाऊ, मागे येता येत नाही. मग दिल्लीची वारी कशा करता होती? ती दाखवायला त्याला वाटलं होतं दिल्लीत. आता इथे तुम्हाला कळतं ना की जसे भाजपतले काही बोलघेवडे आहेत, तसं संजय राऊत आम्ही इथल्या लोकांना किंमत देत नाही. आमचं हायकमांडशी बोलणं होतं, हे गेलं. हायकमांड म्हणाल तिकडे तो खरगे बसले त्याच्याकडे जायचं, पायरीवर यायचं नाही, पायरीच्या खाली. 3 दिवस माणूस लटकला होता पुष्पगुच्छ द्यायला. ते दुखणं कळतं ना. म्हणजे मला वर्णन मी जर नेमकं करीन तर अमिताभच्या कुठल्या तरी, मला वाटते कोयला का असा काहीतरी सिनेमा होता, आठवत नाही मला, त्याच्यामध्ये त्या गावकऱ्यांच्या गर्दीमध्ये भारत भूषणला बघितलं, मला फार वाईट वाटलं होतं. एक काळचा सुपरस्टार होता भारत भूषण, पण त्या मॉब सीनमध्ये भारत भूषणला बघितलं. तशी आज उद्धवची अवस्था. ही अवस्था कारणीभूत व्हायला संजय राऊत यांनी किती हातभार लावलाय? नाही, मी असं म्हणणार नाही संजय राऊतने हातभार. संजय राऊतला मोकाट रन तुम्ही दिलंय ना. हे जर आम्ही किंवा इतर लोक अनेक बोलतायत जाहीरपणे, याची तुम्ही दखल घेणार नसाल तर तुमचा आत्मघात तुम्ही ओढवून घेत असाल. त्यासाठी संजय राऊत की इतर कोणाला दोष देण्यात अर्थ नसतो. कधीही एक गोष्ट असते, मला वाटतं गांधीजींचं काहीतरी वचन कुठेतरी वाचलं होतं मी, तुम्ही तुमच्या कोऑपरेशन सहकार्याशिवाय कोणी तुमचा अपमान करू शकत नाही. यू मस्ट कोऑपरेट. वा, व्हेरी वेल. यापेक्षा आणखीन काय असतं? तुम्ही एक मला सांगायचं म्हणजे देवेंद्रनी 2-3 ठिकाणी जाहीरपणे मी त्यांना सांगितलं असलं बोलत जाऊ नका, की भाऊचं ऐकलं असतं तर आम्ही विरोधी पक्षात बसलो नसतो वगैरे. कारण मी तेव्हा असं म्हटलं होतं की आघाडी युती करायची गरज नाही विधानसभेला, तर ते त्यांनी केली. पण उद्धवने एक चांगला मित्र गमावला, आणि एक चांगला शत्रू आणि विश्वासघातकी माणसाकडे गेला. आता आपल्या बापजाद्यांनी वर्षानुवर्ष सांगून ठेवलंय कसा याला गाय धारली. आता हे यांना समजवायला पाहिजे. तुम्ही तिकडे गेला आणि तो माणूस शरद पवार उघडपणे सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगतो की शिवसेनेची बार्गेनिंग कपॅसिटी कमी व्हावी म्हणून आम्ही 14मध्ये भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. तो सामनाच्या मुलाखतीत सांगतो. म्हणजे मुलाखत घेणाऱ्याला कळत नाही, वर्तमानपत्राच्या मालकाला कळत नाही. तो म्हणतो मी त्या मुलीवर बलात्कार करायचा होता ना, त्यासाठी तिला प्रेमात पाडलं होतं असं सांगतो माणूस. आणि मुलीचे आईबाप टाळ्या वाजवत आहेत. काय काय करणार सांगा तो. एक
शरद पवार यांचं अलीकडचं विधान आहे पवार साहेबांचं, आणि ते म्हणजे आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही. आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की पवार जेव्हा पूर्व बोलतात तेव्हा पश्चिमेला बघायचं असतं. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय, तुम्ही याकडे कसं बघता? कोणाला? शरद पवार यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे आमच्या पक्षाला काय मुख्यमंत्री पदात रस नाही. नाही, याचा अर्थ सरळ मला रस आहे ते नेहमी तसंच सांगतात. म्हणजे शरद पवार म्हणाले की पुण्यात आहे, आत्ता निघालोय मुंबईला, यायला की समजा मुंबईहून पुण्याला निघालो 180 डिग्री सरळ. तुम्ही 2019च्या निकालानंतर बघा, उद्धव देवेंद्रचा फोन उचलत नव्हता आणि शरद पवारांना विचारलं तर सरकार, राष्ट्रपती राजवट लागली होती, सरकार कसं होणार? ते म्हणाले आम्हाला विरोधी पक्षात बसायचं जनतेने कौल दिलं. 2-3 मुलाखतीत ते बोलले. करेक्ट. आणि मागे सरकार बनवण्यासाठी फोडाफोड करत होते. तेव्हा शरद पवार बोलतात याच्यावर शरद पवारांचाच विश्वास नाही. म्हणजे सकाळी काय बोलले हेच तुम्ही सकाळी बोललो होतो का मला आठवत नाही. म्हणजे साला कुठेतरी गेलो, तिथे 2 शेतकरी म्हणाले की अहो आमच्या शेतकऱ्यांच्या इतक्या आत्महत्या होतात, त्याचं काय नाही. आणि त्या सुशांत सिंग राजपूतबद्दल एवढा गवगवा कशाला, असं 2 शेतकरी शरद पवारांना म्हणाले. किंवा त्या आणख्या कोण 2 कोल्हापूरला गेलो होतो, तिथे 2 ग्रामीण महिला अशा बोलत होत्या. अरे त्या ग्रामीण महिला असतील तर त्या पहिल्या विचारतील की पोरीचं लग्न केलं तर 30 वर्ष होत आली, तिला माहेरी का ठेवली? खेड्यातली बाई पहिला हा प्रश्न विचारेल ना, तुझी मुलगी नांदायला का जात नाही? ते सोडून बाकीचं सगळं ग्रामीण महिला बोलतात. ही पवारांची स्टाईल आहे. पवारांनी जाणीवपूर्वक आत्तापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर यायचं मला असं वाटतं जाहीररित्या टाळलेलं होतं. अनेकदा असं म्हटलं गेलं की त्यांचे बोलविते धनी हे शरद पवार आहेत, परंतु अशा गोष्टीचे कुठलेही धागेदोरे असे काही नव्हते. परंतु आता मात्र शरद पवार यांच्या व्यासपीठावर जात आहेत, हे कशाचं लक्षण आहे? नाही, ते उघडपणे त्यांचा जो राज ठाकरेंनी सांगितलं की यांनी जातीय विद्वेष, त्यांना आता कळतंय की हिंदुत्व आणि ह्याला आपण टक्कर देऊ शकत नसू, तर जाती विभागणी करून हे केलं पाहिजे. आणि त्यामुळे ते अधिकाधिक वाढवत जात आहेत. पण एक सांगतो तुम्हाला, मी जे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विषय केले, मला अनेक मराठ्यांचे फोन आले की तुम्ही मोठं चांगलं काम करताय म्हणे, यांनी आम्हाला गावोगाव आयसोलेट करून टाकायचं आता परिस्थिती आली. कारण शेवटी एका गावात सगळे मराठे नसतात ना, सगळे मराठे नसतात. उरलेले जे छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्याशी गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्या एकमेकांना कदाचित विधानसभेला ठरवून मोठ्या संख्येने मराठे ओबीसीकडून पाडले जातील आणि ते पाप पवारांचं असेल, ते पाप पवारांचं असेल. पण मग हे जर पवारांचं पाप असेल तर जरांगे पाटील कोणाच्या इशाऱ्यावरनं बोलत आहेत? कारण त्यांचा जो टार्गेट आहे तो टार्गेट अजित पवार अथवा एकनाथ शिंदे दिसत नाही, तर देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. याच्यात त्यांचं फडणवीस असणं हे जास्त समोर येत आहे. नाही, त्या मला असं वाटतं की एक किस्सा तुम्हाला सांगतो फार पूर्वी कॉलेजच्या काळातला, की कोणतरी बुडत होता आणि बचाव बचाव ओरडत होता. ते एका सरदारजीने उडी मारली आणि त्याला वाचवलं. मग त्या सरदारीचा सत्कार झाला. तो सत्काराला उत्तर देताना म्हणाला बाकी सब ठीक है लेकिन पहले ये बोलो पीछे से धक्का किसने मारा था. ते जरांगे पाटील हा तसा प्रकार आहे. त्या परिस्थितीने हे आले. पण ते बोलतो वगैरे त्या ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की त्याच्यात काय फारसं तथ्य नाही आहे. पण जे काही चाललंय त्याकडे बघाल तुम्ही तर सोपं आहे अगदी. तर त्यामुळे मराठा आरक्षण आणि जे काही उभं केलेलं आहे नाटक पवारांनी, ते पवारांचा हेतू एक लक्षात ठेव, पवार स्वार्थासाठी सुद्धा करत नाही. पवार विचका करण्यात त्यांना फार आवडतं. सगळा चुथडा करून टाकायचा, अराजक माजवायचं. आणि आज त्यांचं दुखणं काय, देवेंद्र फडणवीसांनी 8 ते 9 मराठा मुख्यमंत्री झाले, त्यांनी मराठा आरक्षण केलं नाही. हे एका बामणाने केलं, हे दुखणं आहे. आणि मी म्हणेन भाजपचा
सगळ्यात मोठा नॅरेटिव्ह आत्ता विधानसभेसाठी काय असलं, गेल्या वेळेला आम्हाला विरोधी पक्षात बसवलं कारण हे सगळं घडवण्यात पवार होते, कारण मराठा आरक्षण झालं तर त्याचं श्रेय फडणवीसाला मिळेल आणि मराठा आपल्या दारात लाचार होऊन बसतो, तो स्वयंभू होईल, हे पवारांचं दुखणं होतं. तेव्हा अख्खं सरकार 2.5 वर्ष बदललं. याचं कारण हायकोर्टात मराठा आरक्षण टिकवणारा सुप्रीम कोर्टात पण टिकवेल यांनी पवार अस्वस्थ होते, म्हणून देवेंद्र फडणवीसांना पुढे लगेच मुख्यमंत्री होऊ देण्यात आलं नाही आणि 2.5 वर्ष लांबून तो विषय टांगून ठेवला गेला आणि तो मागे आला. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणूनच 19 मध्ये सत्तांतर घडवलं गेलं. हा नॅरेटिव्ह असला पाहिजे. या सभागृहामध्ये या भागाचे लाडके आमदार, कारण लाडके हा शब्द लावल्याशिवाय पॉप्युलॅरिटी कळत नाही, म्हणून चंद्रकांतदादा पाटील आलेत आणि ते आलेले असतानाच आरक्षणाचा मुद्दा चर्चेला असणं हा एक योग होता. त्या योगामध्ये एक सूचना होती आणि ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केलं याच्यावर एखादं पुस्तक आलं तर या सभागृहात त्याचं उद्घाटन प्रकाशन करायला आम्हाला आनंद होईल की त्या काळात पडद्याआड लालबाग किंवा इतर भागात कुठल्या हॉटेलमध्ये रात्री 10च्या नंतर काय काय होत होतं हे एकदा महाराष्ट्राला जर कळलं तर चंद्रकांत पाटील त्यातल्या काय सूत्रधाराच्या भूमिकेत होते हे देखील जाहीर होईल. पण जोक सपाट, शरद पवारांना आता आयुष्यात काय हवं? देवेंद्र फडणवीसांना हरवायचंय का त्यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बघायची? काय हवंय काय आता आयुष्यात? नाही नाही, मुलीला सेटल करणं एवढंच आयुष्यात होतं आणि स्वतः पवारांना काहीच आयुष्यभर नको होतं. तुम्ही बारकाईने बघा अचीव काय केलं, अचीव काय केलं. मला आठवतं 2014च्या निवडणुकांची सुरुवात मोदींनी त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली होती आणि तेव्हा पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलं होतं की मी राजकारणात आहे, तसा क्रीडा क्षेत्रात पण आहे आणि माझा अनुभव सांगतो की मॅरेथॉनचा जो धावपटू असतो तो धावायला अत्यंत संथ गतीने सुरुवात करतो आणि आपली एनर्जी शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवतो. मोदींनी फार लवकर सुरुवात केली असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलं होतं की शरद पवारांचं ॲनालिसिस आणि आकलन 100% बरोबर आहे, फक्त ते चुकीच्या माणसाबद्दल आहे. शरद पवार स्वतःबद्दल बोलतात आणि नाव मोदीचं घेतात. हे 91 साली पंतप्रधान व्हायला महाराष्ट्रातून गेले, अजून होतातच आहे आणि 91 नाही तर 10 वर्षानंतर मोदी पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात आले आणि आता ते थेट पंतप्रधानाच्या रेसमध्ये आहेत. शरद पवार 8व्या-10व्या नंबरवर पण नाही. त्यामुळे अचीव काय केलं या दृष्टीने बघा तर पवारांना काय साध्य करायचं ते त्यांनाही माहीत नाही असं मला वाटतं. ते धडपडत राहिले. ती मध्यंतरी एक 8-10 वर्षापूर्वी एक टी व्हीवर जाहिरात बघायला मिळायची. तो स्विमिंग टँकमध्ये तो एक मुलगा काहीतरी पोहत वगैरे असतो आणि वरून विमान जात असतं. बाप त्याला विचारतो, अरे पुढे काय होणार? मी पायलट होणार. मग घरात टी व्ही बघत असतो आणि बाप विचारतो काय? नाही मी सचिन तेंडुलकर होणार. मग आणखीन काय असतो? नाही मी तो अमुक रायडर होणार. म्हणजे दर काही सेकंदांनी त्या मुलाचं स्वप्न बदलत असतं. त्या मुलाचं नाव शरद पवार. अजूनही माहीत नाही काय करायचं. मला सांगा ना तुम्ही एक गोष्ट दाखवा की हे ठरवलं आणि पवारांनी हे केलं. नासाडी सोडा, मी पॉझिटिव्हली बोलतो. पॉझिटिव्हली पवारांनी हे केलं. एक दाखवा, पवारांनी स्थापन केलेली संस्था मला दाखवा आणि चालवली. ग्रॅब केलेल्या संस्था नाही सांगायचं. ग्रॅब केले ते शिवतारे तर आमची यादीच देतात. यांनी ग्रॅब केलेल्या संस्था पण उभी केली, चालवली नाही ना. कारण विचका करायचा एवढा म्हणजे लोकांचा आक्षेप आहे पवारांनी पैसे खाल्ले. पण मी असं म्हणेन की पवारांनी कोंबडीसारखं खाल्लं. पायाने उडवले 90 दाण्याने 10 टिपले. पण मग असं असेल तर मला या दुसऱ्या बाजूला 3 नोंदी दिसतात. ते म्हणजे मैं इनकी उंगली पकड़ के राजनीति सीखा, पद्म विभूषण
आणि आता तर थेट Z+ सुरक्षा. यामागचे गौड बंगाल काय? ते काय असतं आता, त्यांनी चरण सिंगला पण अनेकांना दिलं ना, त्याच्यात यांनाही दिलं तर काय ते ती प्रतिष्ठा नसते. आता काय तो 1 तारीखला मला सगळ्यात गंमत, दीनानाथ पुरस्कार तुम्हालाही मिळाला, मलाही मिळाला. अनेकांनी मला विचारलं, भाऊ कसं वाटलं? म्हटलं काय तो पुरस्कार? म्हटलं तो त्या दिवसापुरता होता, दुसऱ्या दिवशी त्याला काही किंमत नसते, ते त्या दिवसापुरतं असतं. तेव्हा पद्मभूषण पुरस्कार दिला म्हणून त्याच्यावर बँकेत जाऊन लोन मागितलं तर कोण देणार नाही. तर आल्यात सत्कार आला तसे 2 घास खाऊन जास. आणि मोदी शाळेत माहीर आहेत तोंडाला पानं पुसणे. मला वाटतं ते हार घातला, पण ती पानं पुसलेली असतात. पण दाखवा, मी विरोधकांनाही देतो, आम्ही असा काँग्रेससारखा पक्षपात करत नाही, हे दाखवण्यासाठी आहे. पण माझा अंदाज असा आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर नवी महाविकास आघाडी वगैरे अस्तित्वात येऊ शकते. बरेच अजून उलटफेर व्हायचे आहेत आणि ते हळूहळू होते. अगदी चंद्रकांत दादा इथे बसलेत, त्यांनाही ते माहिती नसेल, कारण दिल्लीत बसलेले जे आहेत ते ज्याला आपण मराठीत आतल्या गाठी. आता दिल्लीचा विषय भाऊ निघालाय म्हणूनच प्रश्न आहे, दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावर बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या देखील अवलंबून असणार आहे. असतात, होतील. आता अनेकांना आता ती चर्चा ना, देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार, राष्ट्रीय अध्यक्ष होणार. तर कदाचित त्यात मला असं दिसू शकतं, पवारांचं सगळी पोटदुखी आहे ती देवेंद्र महाराष्ट्रात नको. बरोबर आहे. तर ठीक आहे, काही काळ उचलून बाजूला नेलं, तोपर्यंत पवारांकडून आपल्याला हवं ते करून घ्यायचं. आता हवं ते म्हणजे काय, तर महाविकास आघाडी अधिक दुबळी होईल यासाठी आत बसलेले शरद पवार अधिक उपयुक्त असेल. बरं, ती पवारांचीही गरज आहे ना. काँग्रेस परत रिवाईव्ह झाली आहे, ते पवारांना पचणारं नाही, कारण खरा कॉम्पिटिटर काँग्रेस आहे, ती रिवाईव्ह झाली आहे आणि ते म्हणतात आम्हीच आमचाच मुख्यमंत्री पडचा. बरोबर आहे. दुसरीकडे उद्धवचं खच्चीकरण झालं आहे, तर ते रिवाईव्ह होता कामा नये. तर हा सगळा विचका आत बसलेले शरद पवार जितके करतील तेवढे भाजपवाले बाहेरून नाही करू शकत. म्हणजे मी नेहमी सांगतो, शरद पवारांनी खांद्यावर हात टाकला की तुम्हाला फाशी द्यायला गळफास वगैरे लागत नाही, असं असतं. हो, म्हणजे मी ते एका हिंदी यूट्यूबवर बोललो होतो, तेव्हा ते सगळे काय ते आमचे ओंकार चौधरी, संजय दीक्षित, म्हटलं महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हा बर्मुडा ट्रँगल, त्याच्या जवळ गेलेले सगळे संपले. तुम्ही बघा ना, जनता दल, जनता पक्ष, शेका पक्ष, रिपब्लिकन पार्टी, सोशलिस्ट पार्टी, जे जे कोणी आहेत बघा. तुम्हाला याच्यात शिवसेना ऍड करायची आहे का आता? आता झाली नाही. म्हणजे हे सगळं माहिती असताना, हे सगळं माहिती असताना ते मला वाटते तुम्ही ऐकलेलं नसेल, ते पूर्वी मुंबईमध्ये चक्कलस म्हणून एक फार सुंदर कार्यक्रम व्हायचा. ते प्रोफेसर चेतन म्हणून होते MD कॉलेजचे, ते करायचे. देशभरचे हिंदी विडंबनकार बोलवायचे आणि त्यांना ते हे करायचे. तर त्याच्यात ते शरद जोशी म्हणून फार सुंदर लिहायचे. नवभारत टाइम्समध्ये प्रतिदिन म्हणून एक छोटा कॉलम लिहायचे, पण इतका अप्रतिम विडंबन लिहायचे. तर ते राजीव गांधींबद्दल त्याने लिहिलं होतं. ती प्रत्येक गोष्टी स्वतः अनुभव घेतात. म्हणजे राजीव गांधींसमोर म्हणाले, कोणी बोलायची हिंमत करत नाही की आग आहे, तो आग आहे भासतं का भाऊ. ते उद्धव ठाकरे तसं खरोखरच शरद पवार बुडवतात का, जरा शिवसेना कशी बुडवतात बघतो. म्हणजे तुमचा पिता जर आयुष्यभर मित्र पण राजकारणात नाही या भूमिकेत राहिला, आणि हा विषय मी बाळासाहेबांशी बोललो होतो की तुम्ही मित्र मानता तर राजकारणात तुम्ही त्यांच्यापासून इतके टोकाचं का. तर बाळासाहेब मला म्हणाले, भाऊ तो माझा मित्र आहे, तो किती नालायक असतो पण मित्र आहे.
पण आमच्या मैत्रीमुळे शिवसेनेचं नुकसान होता कामा नये, शिवसैनिकाचं होता कामा नये, याची मला काळजी घ्या. हा फरक बघा तुम्ही, नेता असणं आणि नेता म्हणून वागणं यातला फरक लक्षात येतो. तुम्ही तिथे बसलात म्हणून शिवसेना प्रमुख नाही होतं, त्या जागेचं स्थान महात्म्य नव्हतं, व्यक्ती महात्म्य होतं. उद्धव ते विसरला, त्याला वाटतं. आज बघा ना, अमित शाह अडवाणी पण येऊन गेलेले मातोश्री. आज एक अजून मला सांगा, खरगे असेल, कोण राहुल गांधी असेल, कोण फिरकलाय का मातोश्रीवर? का नाही फिरकलं? तर काही वेळेला कसं असतं माहिती का, की आपली अवकात अशी असते की दिलेला सन्मान पण पचवता येत नाही. ह्या लोकांनी दिला तो त्यांना पचला पाहिजे ना. अमित शाह गेले मातोश्रीवर, एवढं सन्मानाने वागवायची गरज नव्हती. हा फरक असतो. नाही पचवला त्यांना, मला लाथच मारणारा पाहिजे, तुम्ही कोण माझा सन्मान करणार आहे, म्हणून तिकडे. आरक्षणावरचा एक प्रश्न आहे की 8-9 मराठा मुख्यमंत्री, इतकी प्रदीर्घ काळ सत्ता मुख्यमंत्री पद असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधी झाला नाही, परंतु मुख्यमंत्री कोण हे राष्ट्रवादीने अनेकदा ठरवलेलं असण्याचे संकेतही आपल्याला मिळतात. म्हणून असं असताना त्यांच्या गळ्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही हे लोढणं टाकण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश काय येते? कारण सगळं खापर फुटत आहे ते फक्त एका व्यक्तीवर. मी असं नेहमी म्हणतो की बदमाशाची ताकद नसते, तुमची अतिसभ्यता ही त्याची ताकद असते. तुम्ही अरेला कारे म्हणा की तो दचकतो. कुत्रा भुंकत तुमच्या अंगावर येतो, तुम्ही पुढे जातो, भुंकत राहतो, पण मागे मागे जातो. तर तिथे मला असं वाटतं की भाजप अतिसभ्य वागतो, असं माझं मत आहे. मराठा त्यांचा पक्ष म्हणून भाजपात काय मराठी नाही आहेत? सांगा ना मला. भाजपात मराठी आहे. पण ही जी वस्तुस्थिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी ते करून दाखवलं नाही, हायकोर्टात टिकवून दाखवलं. एवढं असूनही तुम्ही आपला माल विकू शकत नसाल तर तो तुमच्या अतिसभ्यतेचा कशाला मला क्रेडिट पाहिजे, कशाला मला असं करून नाही चालत. तुम्ही 2% करा, पण 10% काय ते 10% वाजवा, हे सार्वजनिक जीवनात आवश्यक असतं. भाजपला ह्याचं श्रेय घेता आलं पाहिजे ना. मला सांगा की जे 70 वर्षात झालं नाही ते एक माणूस 10 वर्षात करतो आणि त्याच्याविरुद्ध एवढं काहूर माजवलं जातं. मी मध्ये एका चॅनलच्या चर्चेमध्ये, पॅनल चर्चेमध्ये मी त्यांना एक प्रश्न विचारला, बाकी सगळं मोदींनी काय केलं नाही केलं सोडून द्या, मला गेल्या 7 वर्षामध्ये हुरियत कॉन्फरन्स हा शब्द कुठच्या बातमीत चर्चेत आलेला का? एवढा तो बदल झाला ना. काश्मीर बरं बाकी सोडा, मोदींनी काहीच केलं नाही. पण राहुल गांधी 2034-39 कधीतरी पंतप्रधान होतील, त्यांना खटाखट पैसे खात्यात लोकांच्या टाकायचे, त्यासाठी 0 बॅलन्स अकाउंट काढले ना, राहुल गांधीसाठी काढले ना. एवढं केलं हे तरी मान्य करा. एक क्रेडिट द्यावं लागेल की पंतप्रधानांच्या रेट्यामुळे राहुल गांधी मातृभूमीवर राहू लागले, ही एक फार मोठी त्यांचा योगदान म्हणायला लागेल. आपण आता मीडियाबद्दल बोलत होतो, म्हणून मराठी मीडिया हा असा आत्ता गलित गात्र आणि एका नेत्याच्या मागे सरपटत जाणारा आम्हाला का दिसतोय? नाही, त्याचं कारण तुम्ही जे लोक सगळे पवारांना जाणता नेता वगैरे म्हणता, तर पवार हा महाराष्ट्रातला पहिला नेता आहे की त्याने पत्रकारांचा जनानखाना तयार केला. असं ते जनानखाना याचा अर्थ समजून घ्या. जनानखाना म्हणजे प्रचंड बाया ठेवल्या असं नाही होत. त्यातल्या प्रत्येकीला आपण पट्टराणी वाटत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे कधी कौतुकाने बादशाह बघेल यासाठी ती आषाढभूत असते, तशी ही पत्रकार जमात आपण बघतो. आणि त्यामुळे साहेब पावसात भिजले, कोणीतरी एकाने लिहिलं अँग्री ओल्ड मॅन, कारण हा अँग्री सोल्ड मॅन आहे, तर ते चालतं. आणि आजचं नाही आहे. मला वाटते बाळासाहेबांचं एक व्यंगचित्र पण आहे,
पेन आपण ते आता हल्ली ते फॅड निघाले ना, मोठं क्रेन आणतात त्याच्यावर तो आवाढव्य हार असतो टांगले, कोण येणार आहे त्याच्या स्वागताला. तसं त्यांनी ते क्रेनसारखं फाउंटन पेन दाखवलं होतं आणि त्याला लटकणारा शरद पवार असं दाखवलं होतं आणि गोविंद तळवलकर आणि माधव गडकर. हे मी तुम्हाला 40 वर्षापूर्वीचं कार्टून सांगतो. तर तुम्ही आजची पत्रकारिता समजता असं नाही, हे आधीपासून चालत आलेलं आहे, आधीपासून चालत आलं. हळूहळू करत मग कसं होतं की जनानखाना वाढत जातं. पण तरी देखील एक गोष्ट मान्य केली पाहिजे की वयाची 80 ओलांडल्यानंतरही सर्व आजारांवर मात करून आठवड्याला 3 ते 4 दिवस पायाला भिंगरी लावल्यागत फिरण्याचं सामर्थ्य शरद पवारांमध्ये आहे. नाही, सामर्थ्य आहे. म्हणजे एवढं माझं वय, माझ्यापेक्षा 8 वर्षाने माणूस मोठा आहे, मला तेवढी पळापळ जमत नाही. पण गंमत अशी आहे की शरीराला आणि मनाला जी सवय लागली त्यातून बाहेर आलं तर जगणं अवघड होईल. ते जसं म्हणतात ना की त्या वाघावर तुम्ही स्वार झालेले असता, त्यातून उतरला तो वाघ तुम्हाला खाईल, ही भीती असते. तसं ते आहे. म्हणजे आपण रोज काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे नासाडी हा शब्द मी वापरत नाही, पण रोज काहीतरी उचापत केली पाहिजे, नाही तर चैन पडत नाही. म्हणजे सरसकट आता मला सांगा ना, त्या गेटवेजवळ पंचम जॉर्ज आला, तिथे मेलेले, मरून गेलेले किंवा दिवंगत असलेले महात्मा फुले आणून शरद पवारांनी उभे केले होते. त्या पंचम जॉर्जने विचारलं, तो बागोट घोंगडीवाला कोण आहे? त्याच्या आधी 10 वर्ष त्यांचं निधन झालेलं होतं. म्हणजे समोर दिसेल. मी नेहमी एक सांगतो, पवार जाणता नेता आहेत, प्रचंड जाणता नेता आहेत. पुस्तक प्रकाशन जेव्हा समारंभात जाऊन 1-1 तास पवारसाहेब बोलतात, ते प्रस्तावना वाचतात, मलपृष्ठ वाचतात, मधलं वाचतच नाहीत आणि 1 तास भाषण करतात. तेव्हा हे सगळं त्यांनी आपले अगदी, मला वाटते 72मध्ये ते मंत्री झाले तेव्हापासून हळूहळू करत त्यांनी पहिलं काय केलं असेल तर पत्रकारांमधले निवडक लोक आपली टिमकी वाजवायला परमनंट अपॉइंट करून टाकले. भाजपला कोणी थांबवलं होतं हे करायला? भाजपला कोणी थांबवलं का हे करायला? नाही, भाजपला त्याची गरजही नाही खरं मी सांगेन. पण भाजप ते करायला जातो आणि फसतो. हे सगळे लोक, मला गंमत वाटते की हे मोदींना आदर्श मानतात. मोदींचं सगळ्यात मोठं यश काय तर मोदींनी मीडिया फाट्यावर मारली. मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला. 2007 पासून मोदींनी पत्रकारांशी थेट संवाद केलेला नाही. 2007 पासून मी मध्ये एक व्हिडिओ केला होता आदित्य ठाकरेसाठी. बाबा कृपा करून आजोबांचा अभ्यास कर. आजोबाने कायम मीडियाशी पंगा घेतला आणि नेता मोठा झाला. आजची उद्धव आणि आदित्य सेना ही मीडियावर अवलंबून आहे, तिथे त्यांचा ऱ्हास. त्यामुळे मीडिया तुमच्या विरुद्ध असावा, काही बिघडत नाही. पण तुम्ही त्यांनी अमुक केलं म्हणजे हे काय, भाजपचं नेतृत्व बहुतांशी हे मध्यमवर्गीय, आणि मध्यमवर्गीयाचा अर्थ समजून घ्या. पासपोर्टचं काय ते छाननी करायला पोलीस आला तर तो पोलीस आला, बेल वाजवली, दार उघडलं की पोलीस बघितलं की पहिलं बाकीच्या फ्लॅटमधले कोण आपल्याकडे बघतायत का, अरे तुला चोर म्हणून. ही इतकी जी अब्रुदारी असते ना, ती भाजपची समस्या. लोक काय म्हणतील, अमुक काय म्हणतील, लोक काय म्हणायचं ते म्हणू देत रे, तू ठणठणीत आहेस ना, जाऊन मरत देत आहे, बोलू दे, काही फरक पडत नाही. पण हे लोक काय म्हणतील, हा जो प्रकार आहे. हो बोललो, तुम्हाला उदाहरणं 2 देतो मी. ती सीधी बात म्हणून कार्यक्रम करायचा तो प्रभू चावला. त्या प्रभू चावलाने बाळासाहेबांना विचारलं कि आपकी इतनी पार्टी चला रहे हैं, आपके पास कोई इकोनॉमिक प्रोग्राम नहीं? तो बोले हाँ नहीं है. तो नहीं, पार्टी के लिए प्रोग्राम चाहिए, तुम्हारे पास है, दे दो, तुम्हारा प्रोग्राम शिवसेना. तो नहीं, मैं तो पत्रकार हूँ, मेरे पास ऐसा कोई नहीं है. तो तुम्हारे पास नहीं तो मेरे पास क्या है, क्यों पूछते हो? त्याचे सगळे पुढचे प्रश्न बारगळले, तो घरंगडतच गेला. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला उत्तर प्रदेशात मुलायमचं सरकार पाडलं आणि BSP SP मोडली आणि मायावती मुख्यमंत्री झाली, तेव्हा त्या काशीरामला
प्रश्न विचारला पत्रकारांनी की हा अपॉर्च्युनिझम झाला. तो म्हणाला हो, हमको तो 5000 साल से अपॉर्च्युनिटी मिली नहीं, अब मिलेगी वो और अपॉर्च्युनिटी नहीं. बारगडी. एक लक्षात ठेवा की असा अटॅक करणारे असतात ना, त्यांचं सगळं असं तयार असतं की मी असं बोलेन, मग तो तसा बोलेल, मग तो असा बोलेल, हे सगळं तयार असतं. अशा वेळेला त्याच्या पहिल्या प्रश्नावर असा अटॅक करा की तो गोंधळून गेला पाहिजे. आणि हेच झालं. बाळासाहेब कोण कसलं काय. एकदा शिवाजी वक्ता सभेत बाळासाहेब म्हणाले, मला पत्रकार विचारतात तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय. आज त्यांचे सुपुत्र हिंदुत्वाची व्याख्या करतात. मला विचारतात तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय. ते मला हे इथून असे सगळे लोक बसलेत ना, हे हिंदुत्व. सावरकर चकित झाले असते, याला हिंदुत्व म्हणतात. पण गंमत अशी ती मासला कळलं. मला एक आणखीन एक किस्सा जाता जाता सांगतो की 77ला जेव्हा जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री झाले होते, तेव्हा त्यांनी त्या सेक्रेटरीला बोलवून विचारलं की स्मॉल स्केल, मिडल स्केल आणि लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट असलेले उद्योग आणि त्याच्यात झालेली इन्व्हेस्टमेंट आणि त्यातून जनरेट झालेली एम्प्लॉयमेंट याची आकडेवारी पाहिजे. तो सेक्रेटरी म्हणाला की हे जमवून मला द्यायला 3 महिने लागतील. तो म्हणाला फॉरगेट इट. 1 आठवड्यानंतर एका वर्तमानपत्र म्हणजे कुठल्या तो दिसायला अथवा तिथे जॉर्ज, तिथे त्याच्या भाषणात सगळी आकडेवारी आली होती. तो दिल्लीला गेल्यानंतर तो सेक्रेटरी धावत आला आणि आकडेवारी कुठून आणली तुम्ही. अरे मूर्खाच का म्हणाला, तुला काढायला 3 महिने लागतील, ते समजायला मला 3 महिने लागतील, ते लोकांना कळवायला सांगायला 6 महिने लागतील, तोपर्यंत सरकारची मुदत संपेल म्हणा. त्या लोकांना पटेल आणि आवडेल असे आकडे देऊ ना. याला मीडिया म्हणतात मित्रा, याला मीडिया म्हणतात. तर तो तुम्हाला हँडल करायचा असेल तर त्यांना पहिले गांगरवले पाहिजे. त्याचा प्रश्न आहे तो त्याच्यात तोंडावर उलटा मारा. कारण पहिली गोष्ट म्हणजे आजकालची बहुतांशी बघतोय पोरं आलेली, त्यांना काहीच माहीत नसतं. गावागावात बोलतात, बाकी काय नसतं. म्हणजे त्याच्यावरचा एक गमतीशीर किस्सा सांगतो. ते एका विडंबन सांगितलं ना मगाशी, हिंदी विडंबनकार, तर ते एक मस्त विडंबन करायचे. तो म्हणा एक जगह गया था, तो पत्थर मार मार कर कवियों को भगा रहे थे. तो मैं तो देर से पहुंच गया. तो आयोजक थे, वो स्टेशन पर ही आते, बोले जल्दी जल्दी चलो, लेकिन कोई विररस पूर्ण बोलो कविता. तो म्हणा ठीक आहे. तो म्हणा विररस म्हणजे काय असतं, आवेशात बोललं की विररस. तो म्हणा मी गेलो आणि सुरू केलं, चलो दिलदार चलो, चलो दिलदार चलो, चंद के पार चलो. एक आदमी सामने खड़ा हो गया, हाथ में पत्थर लेकर बॉल जैसा खेलते बोला, हाँ मैं तैयार, चलो. तर आवेश म्हणजे काय असतो मित्र, समोरचा प्रश्न जो विचारतो ना त्या प्रश्नाला बगल देऊन टाकायचे. तुम्ही राहुल गांधी बघा, अच्छा ये आया बीजेपी का सवाल, कळलं तुम्हाला. त्यांनी प्रश्नाला एकही उत्तर दिलं नाही, पण तो काउंटर कसा करत होता बघा, काउंटर कसं करत होता बघा. तो प्रश्न टाळत होता आणि तुमच्यावरच भाजपवाला म्हणून आरोप करत होता. आणि मग तुम्ही डिफेन्सवर गेलात, मी भाजपवाला नाही ते पत्रकाराला दाखवायला. आमचे किती लोक, तू काँग्रेसवाला आहेस, हा प्रश्न काँग्रेस आहे, बोलता तुम्ही नाही बोलत, बोला ना. तो काही तुमचं नुकसान करू शकत नसतो. इथे नॅरेटिव्ह बदलता येतो. आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येत असताना आता विधानसभा 2024 याच्यावरचे कळीचे 7-8 प्रश्न आहेत, त्याच्याकडे जाऊ. त्याच्यावरच मला विचारलेल्या इथे आलेल्या सर्व प्रश्न बहुतांशी कव्हर होतील, 1-2 राहतील, ते मी नंतर डाऊनला विचारीनच. अहो, लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड यशस्वी झालेली आहे. गावागावात रांगा लावून त्याचे प्रयोग चालू आहेत. असंच YSR रेड्डी यांच्या चिरंजीवांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी केलं होतं, पण त्यांना मतं मिळाली नाहीत. लाडक्या बहीण योजनेचं रूपांतर मतामध्ये होईल याची किती शक्यता वाटते? मला वाटत नाही त्याची शक्यता फार. कारण लक्षात ठेवा, जमीन सुपीक आहे, सगळं तुम्ही केलं, पण ते जोपर्यंत पीक कापून घरी आणत नाही तोपर्यंत ते तुमचं नसतं.
ती एक वेगळी तर तुमच्याकडे सगळं आहे, फक्त ते तुम्ही क्रॉपिंग कसं करणार याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हे देऊ ते देऊ त्याला उपयोग नाही. ते आता मला मोठं चंद्रकांत दादांना जास्त माहिती आहे की ते ऊसाची जी कापणी असते तिथे हे सगळे गडबड करतात. म्हणजे तुमचा ऊस वेळच्या वेळी गेला नाही तर तो हळूहळू त्यातलं काय तो पाण्याचा अंश कमी होतो, वजन कमी होतो, अशा रीतीने होतो. तर तसं तुम्ही वेळच्या वेळी आपले जे दावे आहेत, चांगलं काम केलं आहे, त्या चांगल्या कामाचे लाभार्थी आहेत ते तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याला त्याच्या परिसरात माहिती आहे. त्याने तो मतदार तू लाभार्थी असतो आला नाही तर पुढच्या वेळेला बंद होईल. या रीतीने गेलं पाहिजे, संघटनात्मक पातळीवर गेलं पाहिजे. लोकांना जनरली काय मिळालं इकडे जाऊ नका तुम्ही, लाभार्थीवर नाही चालत. लाभार्थी म्हणजे आत्तापर्यंत मिळालं, पुढचं सरकार आलं तर काय अगदीच काढून गेलं असं नाही, चालू राहील. 2000 आणखीन कोण काय देणार आहे याकडे. आत्ता मला सांगा ना, अरे लोकांना मोदींचे 3,000 रुपये काय ते मिळत होते 3 महिन्यांनी काय असेल ते, पण हा खटाखट देणार म्हणून किती लोक बहकलेले सुद्धा आहेत ना. आता त्याचा प्रचार तुम्ही केला पाहिजे. अरे मोदींनी कुठेही 15 लाख रुपये खात्यात टाकणार असं म्हटलं नव्हतं. ब्लॅक मनी आला तर त्याचा त्यांनी नॅरेटिव्ह बनवला. हमारे तो 15 लाख आहे नाही, केवढा मोठा नॅरेटिव्ह बनवला. अरे तुम्ही हा त्याच्या जाहीरनाम्यात आहे, भाजपच्या जाहीरनाम्यात 15 लाख नव्हतं. तुम्ही तो जो 8,500 आहे किंवा वर्षाला 1 लाख 1 करोड लखपती बनाएंगे ह्याचं नॅरेटिव्ह का नाही बनवत? सांगा. झालंय आता 3 महिने निवडणूक संपून झाले, किती लोकांचे आले? ठीक आहे, हिमाचलमध्ये का नाही, तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये का नाही, हे विचारू शकता ना. हे रोज ओरडून सांगितलं पाहिजे. मी तसं मग सांगितलं की एकनाथनी 13.5% मतं घेतली आहेत आणि उद्धवकडे 4.5% पण ओरिजिनल शिवसेनेची मतं राहिली नाहीत. हे का बोललं जात नाही? बाकी तो समोरचा काहीतरी एक फसवणार की त्याच्या मागे 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 धावत सुटले. म्हणजे आता जाता जाता एक परत किस्सा सांगतो. त्या बघाल तर तुम्हाला तो इंटरनेटवर मिळेल, तो राजू श्रीवास्तव नकलाकार. तर तो म्हणतो की चौकात बसलेली कुत्री असतात ती कोणाच्याही मागे धावतात. तर हे 5-6 कुत्री, एक कोण मोटरसायकल काय गाडी घेऊन जातो त्याच्या मागे जातात. 2 कुत्री लवकरच थांबतात, 4 कुत्री शेवटपर्यंत जातात. आणि मग त्या कुत्र्यांमधला संवाद तो सांगतो. तो कहाँ तक गए थे, गेट तक गए थे. असे ते थांबलेले 2 कुत्रे पुढे गेलेले 4 गेट तक छोडकर आहे. अरे वो तो समोसेवाले तिवारी है. तो तुमको मालूम था. बाकीचे कुत्रे म्हणतात तुमको मालूम था. तो बिल्कुल मालूम था. तो तुम भी तो दौड़े थे. नो आपको दौड़ाने के लिए हम दौड़े थे, बाकी आप गेट पर. तर हे 2 जे असतात ना, हे पत्रकार परिषदेतले पत्रकार असतात. बाकीचे 4 दौडतात का? चुकीचा प्रश्न विचारायचा, त्याच्यावर तुम्हाला दौडवायचे. त्यांच्या मागे दौडू नका ना. ते थांबले तर तुम्ही थांबा, पण त्याच्यात फसत जा. चुकीचा प्रश्न. आता संजय राऊत काय बोलला, का बोलला? बोलतो तू बोलेल ना, तू ऐक, तुला आवडतं ना, जा ऐक. तू त्याच्या घरी का नाही राहत रे, असा प्रश्न का विचारत नाही भाजपचा नेता? संजय राऊत आज असं बोलले का? फारच छान. तुम्ही त्यांच्या घरी जाऊन मुक्काम करा, 24 तास रेकॉर्डिंग करा, फारच छान होईल, तुमचं कल्याण होईल. ते काय बोलले मला आवडत नाही, मला कळत नाही, मी त्याच्यावर बोलणारच नाही, विषय संपतो. बरोबर. संजय राऊत खोडून काढण्यासारखं आहे काय? आहे काय सांगा? आमच्याकडे मालवणी म्हण आहे कोकणात, गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळ. तर ते गावातली जी मोकाट कुत्री असतात तर त्यांचा इतका गोंधळ होतो. तिकडे गावात ताशे वाजताय, तिकडे लाऊडस्पीकर लागलाय, मग तो नवरदेव किंवा नवरी असेल ती ग्रामदैवताचं दर, त्याला भुंप्याचं कोण आवरो? इकडे पडतात तिकडे पडतात. तशी आजची पत्रकारिता झाली. अरे कोणतरी काहीतरी आला म्हणून आपलं बोलायचं. म्हणजे पवार साहेब पण परवा इतक्या जनानखान्यातले असून सुद्धा बोलले पत्रकारिता दर्जा कसा. अजब आहे की नाही? अजब आहे की नाही सांगा. घसरलाय दर्जा म्हणजे काय? की तुम्ही त्यांचं काय संभाजी भिडेंचा मला का विचारता? मग तुमच्या संजय राऊतला विचारा की संजय राऊतचं तरी काय, हे शरद पवार का नाही बोलत सांगा. मग
जनानखान्यातले असतात, असं असतं. एक 2024च्या अनुषंगाने प्रश्न आहे की जसं संविधान बदल किंवा मराठा आरक्षण हे मुद्दे लोकसभेला खूप आपल्याला जोरकसपणे पुढे आलेले होते, तितक्याच तीव्रतेने उद्धव ठाकरे यांची गद्दार म्हणून ती काय त्यांना जी सहानुभूती मिळाल्याचं बोललं जात होतं, किंवा जरांगे पाटील जे मराठा आरक्षणावर मुद्दे काढतायत, किंवा संविधान बदल हे मुद्दे आहेत, हे आता 2024च्या विधानसभेला तितकेच रिलेव्हंट आहेत का कालबाह्य झालेले आहेत? नाही, अजिबात रिलेव्हंट नाही. कारण लोकसभा वेगळी असते. मी नेहमी निवडणुकांमधले एक फरक मानतो. लोकसभेला साधारणतः पक्ष निवडला जातो, म्हणजे उमेदवार असतो तो पक्षाचा असतो, पण तो निवडला जातो. त्यामुळे त्याचा चेहरा, त्याची ओळख, नाव मला माहिती नसलं तरी चालतं. पण विधानसभेला मला माहिती असलेला चेहरा लागतो. कॉर्पोरेशनला मला नाक्यावर दिसणारा नगरसेवक लागतो. अशा दृष्टीने फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी की लोकसभेची व्याप्ती एवढी मोठी असते की उमेदवार कॉम्पिटिशन कमी होतात. विधानसभेत ते वाढतात. आत्ता बघा ना, तुम्ही आत्ता कुठेही फिरलात महाराष्ट्रात तर तुम्हाला इच्छुक जन्माला आलेले दिसतील. जागोजागी कुठच्याही पक्षाचं चिन्ह नसलेले, पूर्वी कार्यकर्ता उमेदवारी आईच्या पोटी जन्माला येते, आज फ्लेक्सवर जन्माला येतात. त्यामुळे तुम्हाला दिसेल हा पुढच्या कुठच्या तरी निवडणुकीत उभा राहिला होतो. तो कशाला आहे? मी त्या साताऱ्याला गेलो होतो तर 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या कोरेगावला, आडगावमध्ये, कोरेगाव बाजूला पंढरपूर रोड, तिथे बराक ओबामा यांचे अभिनंदन. अरे बराक ओबामा दुसऱ्यांदा निवडून आला तर कोरेगावात कशाला? त्याला आपला चेहरा दाखवायचा. बराक ओबामा इतका माझा चेहरा बघा. असे जे इच्छुक जन्माला येतात. त्यामुळे तिथे गंमत कशी होते की विधानसभेला अर्धी तरी ताकद ही उमेदवाराची लागते. आणि त्यांनी एक 25-30 पोरं हाताशी धरलेली असतात. एक 20-25 लाख रुपये मेहनत घेऊन 5 वर्षात खर्च केलेले असतात. आणि साधारणतः एक 20-25 हजार मतं आपल्याला मिळतील अशी तयारी केलेली असते. पण ते पारडं खाली जायला आणि शेवटचे 2-3 बटाटे लागतात. त्यासाठी पक्ष हवा असतो. त्यामुळे तो निवडणूक जवळ आली की पक्ष शोधायला लागतो. आणि मग जो तिथे दुबळा पक्ष असतो तो काय करतो? त्याला घेतो. श्रीलंके इकडे, अमरकाडे इकडे. कळलं तुम्हाला? मला सांगा, 8 तुम्ही लगेच स्ट्राईक रेट काढला शरद पवार. पण 8 मध्ये जवळजवळ 5 उमेदवार हे उसनमरीचे आहेत ना पवारांचे, लोकसभेला जिंकले. ते पवारांचे कुठे आहेत? तर त्यामुळे तो जो अजेंडा होता तो आता चालणार नाही. कारण महाराष्ट्र विधानसभेत घटना बदलली जाते. मग आता कुठले मुद्दे चर्चेला येतील विधानसभा 2024च्या प्रचारामध्ये किंवा मतदारांना भुरळ घालतील असे मुद्दे तरी कोणते? कारण तुम्ही म्हणता आरक्षण हा मुद्दा नाही, तुम्ही म्हणता संविधान बदल हा मुद्दा नाही, तुम्ही म्हणता सहानुभूतीची लहर नाही. मग काय मुद्दे? नाही, लोकसभेला पण मुद्दे होते असं माझं मत नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो. कारण साधारणतः 70-80% मतदार हा कमिटेड असतो. जो पुढचा 20% असतो ना तो इकडे तिकडे होतो. आणि हा सगळा प्रचार हा 20% मतांसाठी असतो. मोदींनी किंवा अमित शहानी 2014 आणि 19 जर केलेलं काम काय असेल तर त्यांनी मतांची टक्केवारी प्रचंड वाढवून मतदानाची. आणि त्यातून एक लक्षात ठेवा की लोकसभेच्या निवडणुकीत साधारण 1% मतदान वाढवलं तर जवळजवळ 50 लाख असतं. 2% 1 कोटी वाढतात. आणि तुम्ही जेव्हा 1 कोटी वाढवता त्यांना तुम्ही कार्यकर्ता, तुमचे संघटना वेगवेगळ्या कारणासाठी मतदान केंद्रापर्यंत आणताना तेव्हा त्या 1 कोटीमधला 80% तुम्हाला मतदान, 20% तुम्ही नेऊन सुद्धा तुम्हाला देणार. पण त्यामुळे तुमचा बल्क वाढतो. तो गेल्या लोकसभेला कमी झाला. या विधानसभेला आत्तासुद्धा मुद्दे सगळे दाखवायला असतात, सगळं दाखवायला असतं. पण भाजपने आपल्या संघटनेवर भर दिला पाहिजे. तुमचे जे काही पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख वगैरे आहेत त्यांनी जर त्या दिवशी तो कार्यक्रम आपला हक्काचा, तुम्हाला माहिती असतं हा माझा मतदार आहे, त्या पन्ना प्रमुखाला तर माहिती असतं ना, कारण तो अगदी लोकल असतो त्या चाळीतला वगैरे. त्यांनी 80% 90% मतदान घडवून आणावं. बघा किती फरक. याचा एक पुरावा म्हणून सांगतो, अनय जोगळेकर आमच्या ठाण्याचे आहेत, त्यांनी एक व्हिडिओ केला होता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 50 प्रमुख को किसने देखा, त्याला 13,000 लोकांनी उत्तरं दिली, 12,998 लोकांनी लिहिलं पाहायला नव्हता. त्याच्यावरच सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. देवेंद्र हाच भाजपचा चेहरा आणि त्याची जात हीच मर्यादा, ही परिस्थिती कायम राहील आता? नाही, हा पण देखाव आहे. परत लक्षात घ्या, मला सांगा, भाजपला आत्ता सुद्धा या आपण महायुतीला फक्त 2 लाख मतं कमी आहेत. तर मग भाजपला मत देण्यात मराठे नव्हते? होते ना. भाजपतर्फे निवडून आलेले आहेत मराठी आहेत ना. तेव्हा हा कृत्रिम देखावा असतो, यांनी काय होत नाही. हे सगळं विश्लेषक आणि लोकांच्या डोक्यात आहे. मोदी नावाचा माणूस ओबीसी आहे, त्याच्या जातीचे वाराणसीमध्ये नेमके किती मतदार आहेत? मग त्याला मतं का दिली? अखिलेशला यादवांची मतं मिळत असतील तर मग मोदींच्या जातीचं मला वाटतं 1% पण मतदान हे वाराणसीत नाही आहे. तर हे आमच्या डोक्यात आहे, आम्ही त्यातून बाहेर पडायला तयार. आणि मग लगेच त्याचं सांगितलं जातं, तुम्ही विश्लेषण केलं जातं मग तसं नाही आहे. आणि म्हणून मी सांगितलं की खोट्या नॅरेटिव्हने तुम्ही हरला नाहीत भाजपवरले. भाजप हरला हा खोटा नॅरेटिव्ह. हा फरक लक्षात घ्या. आजचा नॅरेटिव्ह काय, भाजप हरला, भाजप, अरे 1% मतदान. मी मगाशी आकडा सांगितला दादा की 31%वर तुम्ही बहुमतात आला आणि आज 37% आहेत ना. मग बहुमत का गेलं? तर आपण बालपणापासून वाचलेली, कार्टूनमध्ये बघितलेली गोष्ट आहे. तो कावळा असतो, तो त्या मडक्यातलं पाणी वर येण्यासाठी त्यात दगड खडे टाकतो आणि पाणी वर येतं. समोरच्यांचं पाणी तसं वर आलं, तसं वर आलं. कारण आपण पाणी झाकून ठेवलं नाही, आपलं पाणी वाफवून कमी झालं आणि त्यांचं तळाला असलेलं पाणी वर आलं. मतदानाची आपल्याकडची पद्धत लक्षात घ्या. चहाच्या कपामध्ये चहा 1.5 इंच उंच असतो, बशी टोचला अर्धा-पाऊण इंच होतो उंची खाली, आणि ज्याची उंची जास्त तो निवडून येतो. कर्नाटकमध्ये 2018 भाजपला 2% मतं काँग्रेसपेक्षा कमी होती, पण भाजपला 100पेक्षा अधिक जागा मिळाल्या, काय असेल त्या, आणि काँग्रेसला 71 जागा मिळाल्या. याचं कारण काँग्रेसची मतं ही अख्ख्या कर्नाटकात पांगलेली होती आणि भाजपची मतं ही मध्य आणि उत्तर कर्नाटकमध्ये कॉन्सन्ट्रेटेड होती. दक्षिणेत त्यांची डिपॉझिटं गेली होती, उत्तरेत ते निवडून आले, ते मध्य कर्नाटकमध्ये निवडून आले. ते हे निवडणुकीची ही जी गुंतागुंत आहे ही न समजता भाजपचा पराभव, भाजप, सगळे नाचायला नाही झालेला. त्या क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस असतो, माहिती आहे तुम्हाला? डकवर्थ लुईस. आता पाऊस पडला हा त्या समोर आत्ता बॅटिंग करणाऱ्याचा गुन्हा नाही ना. मग त्याच्या ओव्हर्स कमी केल्या जातात आणि त्या ओव्हर्समध्ये आता तू इतके रन कर, हे जे डकवर्थ लुईस असतो ना, त्यानुसार गेल्या लोकसभेचा निकाल लागलेला आहे. म्हणजे एकदा गावस्कर चिडला होता एका मॅचमध्ये, पुढे एका बॉलमध्ये 36 रन्स करायचे, म्हणून तू तरी टाकता कशाला? पुढे कुठून गणित काढले एका बॉलमध्ये 36 रन्स? कारण गंमत कशी असते बघा, की ज्या वेळेला समोरच्याची बॅटिंग संपली आणि त्याने जे रन्स केले त्याच्यापेक्षा मला जास्त करायचे, म्हणून मी 50 ओव्हर्समध्ये किती करायचं याचं गणित मांडून बॅटिंगला सुरुवात करतो. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये मी 7-8च्या रेटने जात नाही, पण मध्ये पाऊस पडला तर माझ्या ओव्हर कमी झाल्या. ही माझी चूक नाही, माझा गुन्हा पण नाही आहे, पण नियम आहे. तसं 2024चा निकाल लोकसभेचा हा डकवर्थ लुईसचा आहे, लक्षात. त्यामुळे तुम्हाला पराभूत करायचं ही त्या व्यवस्था होती, त्यात ती व्यवस्था होती. तुम्ही पराभूत नाही झाले, तुमची 1% मतं कमी झाली. 38%वर 300 जागा, 31%वर 282 जागा, मग 37%वर कमी का पडलो याचं आत्ममंथन झालं. शेवटाकडे येताना एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. अनेकांना तो प्रश्न पडलेला आहे आणि तो आपण गंभीररित्या चर्चा केली पाहिजे. कारण शेजारच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनागोंदी माजवली गेली.
रिझर्वेशनबद्दल विद्यार्थ्यांचं आंदोलन काय सुरू होतं आणि त्याचा वणवा कसा त्या देशाला बेचिराग करतोय असं आपण पाहिलं की कुठल्या मानसिकतेनं आपल्याच राष्ट्राध्यक्षाची अंतर्वस्त्र महिलेची जाहीररित्या दाखवली गेली. आणि त्यानंतर एक विधान येतं की भारताचाही बांगलादेश होऊ शकतो. हा दुसरा. तिसरं, मणिपूरमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यानंतर एक विधान येतं की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. तिसरं, लोकांच्याकडे आता दुसरा कुठलाही रिसॉर्ट उरलेला नाही, तर लोकांना व्हायलन्स आणि आगीचा आश्रय घ्यावाच लागेल. आणि त्यानंतर बदलापूरचं उद्रेकपूर होतं. घटना घडलेली निंद्य असते. मग ही जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य या भयसूचक सूचना होत्या, जन्मासारची नाडी ओळखलंय याचं निदर्शक होतं का अनागोंदीला सहाय्यभूत ठरणारी वक्तव्य होती? नाही, चिथावण्या होणार. लक्षात घ्या, त्यांनी कसं वागावं हे तुम्ही नाही ठरवणार. ते आपल्या सगळ्या भूमिका त्या साधण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबणार. मला परत मी क्रिकेटमध्ये जातो. क्रिकेटमध्ये इम्रान खानचं एक वाक्य मला आठवतं. तो म्हणतो आय हेट दिस गेम, कारण तो बॅट्समनचा आहे. बॅट्समनकडून बॉलरने मार खायचा असा गेम आहे, म्हणून आय डोंट लाईक दिस गेम. पण दुसरीकडे बघा की सचिन तेंडुलकरचा बॅट पॅच चालू असताना सगळीकडून टीका झाली. तेव्हा सचिन तेंडुलकर त्याला कितीही विचारलं तरी तो सांग मी माझी बॅट बोल, आणि तो बॅटीने ठोकून काढायचा. समोरच्यांनी काय करायचं ते करावं. त्यांनी बॉल कसा टाकावा हे तुम्ही नाही ठरवू शकत. तुम्ही बॅटिंगला उभे आहात ना, हो बॅटिंग करा. मला सांगा की तुम्हाला विरोधी पक्षात बसायची वेळ आली तेव्हा सत्ताधारी लोक काय करत होते? 105 आमदार बहुमत युतीला मिळालं असताना विरोधी पक्षात बसले. ते सांभाळणं ही छोटी गोष्ट नव्हती, ती देवेंद्रने करून दाखवली. आणि उद्धवला मुख्यमंत्री होऊन सुद्धा आपले काय ते 56 आमदार होते ते टिकवता आले नाही. नेतृत्व गुणाची कसोटी तिथे असते. वा, व्हेरी वेल. पवारांची पार्टी फुटली, मग भाजपचे 105 का नाही फुटले ते सोडा. आज घडीला 105 त्यांचे, त्यांनाही 9 मंत्री आहेत. यांचे 40 आहेत, त्यांना 9 मंत्री. त्यांचे 40, त्यांना 9 मंत्री. आणि तरीही 105 लोकांची आमदारांची जागा टिकवलेली. अशा वेळेला निराश होऊन नाही चालत. आपल्याला आशावादी कुठे आहे, आपल्याला आशा कुठेही शोधलं पाहिजे. आत्ता हरलो ना पण परत जिंकेल. मराठ्यांचं सगळ्यात मोठं वाक्य कुठचं आहे? त्या अब्दालीने लाथ मारली काय ती का त्याच्या सेनापतीने. तेव्हा तो दत्ताजी शिंदे काय म्हणाला होता? बचेंगे तो और भी लढेंगे. 2 पासून 282 पर्यंत येतानाचं अंतर कमी नसतं मित्रांनो. ते एका निवडणुकीत काही महिन्यातलं नसतं. त्यासाठी आणि म्हणून मी नेहमी सांगतो 17 मे 2014ला निवडणूक जिंकल्यावर दिल्लीत गेलेल्या मोदींचं जे भाषण आहे ते मला फार कौतुकास्पद वाटतं. म्हणजे पहिला चमत्कार की पहिला बिगर काँग्रेस पक्ष थेट बहुमत घेऊन आला, नव्या नेत्याकडून घेऊन आले. आणि तो मी घेऊन आलोय असा नरेंद्र मोदी त्या गच्चीवर भाजप कार्यालयाच्या उभा राहून सांगतो हा विजय माझा नाही, जे निवडून आले त्यांचा नाही, त्यासाठी प्रयत्न केले त्यांचा सुद्धा हा विजय नाही. 4 पिढ्या खपल्यात त्या सगळ्यांचं यश आहे. तेव्हा त्या पक्षाला आणि त्या पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्याला निराश होण्याचा अधिकार नसतो, हे पहिलं लक्षात. पराभव पचव, मी नेहमी सांगतो की भाजप पराभव पचवत इथपर्यंत आला. त्यांनी एखादा पराभव, एखादी जागा गेली, एखादी सत्ता गेली यासाठी रडत बसता कामा नये. असं बसलात तर तुम्ही भाजपवाले नाही, तुम्ही संघाची एक शाखा असू शकत नाही. भाऊ, एक प्रश्न असा आहे की 105 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा फक्त 9 मंत्री होतात आणि तरी सुद्धा पक्षातनं विरोधाचा सूर बाहेर पेपरमध्ये येत नाही. याचं श्रेय तुम्ही मातृसंस्थेच्या शिस्तीच्या धड्याला द्याल की नाही? नाही, मी तर नेहमी सांगतो की
तो जो टॉपला जाऊन बसलाय ना, तो आज सुद्धा स्वयंसेवक आहे. आणि ही सगळ्यात मोठी जमेची बाजू, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू. 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहून वसंतराव नाईकानंतर संपूर्ण तरुण मुख्यमंत्री राहण्याची किमया करून दाखवणारा माणूस पक्षाने आदेश दिला तर उपमुख्यमंत्री सुद्धा होतो, त्यात कमीपणा मानत नाही. अरे त्याला अपमान वाटत नसेल तर तुम्ही कशाला अपमान मानून घेताय? तो कर्तव्य बुद्धीने करतो ना, ह्याचा अर्थ तो तुम्हाला दाखवतोय की कर्तव्य महत्त्वाचं आहे, पद महत्त्वाचं. पद येईल जाईल, पण आपण ओरिजिनॅलिटी टिकवली पाहिजे. आपण लढून जिंकणारे आहोत, मेहरबानीवर जिंकणारे नाही की मी माझ्या वडिलांना शब्द दिला आहे त्यासाठी तुम्ही अधिक आमदार आणा मग मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन. नो. एक शेवटचे 2 प्रश्न. दोज हू वॉन्ट टू टेक देअर कॅमेराज अप अँड रेकॉर्ड इट. लढत दुरंगी होईल, तिरंगी होईल, चौरंगी होईल का पंचरंगी होईल? सगळेच पक्ष 288 जागा लढतील, सीट ॲडजस्टमेंट होतील, महायुती राहील, महाआघाडी राहील, काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की कमीत कमी तिरंगी ते सप्तरंगी अशा निवडणुका होतील. कारण ज्याच्या त्याच्या जागेनुसार आहे ना, प्रत्येकाने आपली आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अगदी मी तुम्हाला सांगितलं ना, फ्लेक्सवर जन्माला येतात, तो 25-1 लाख रुपये 50 लाख रुपये खर्च करतो ना, मग त्याला माहिती असतं की आपण लढलो नाही तर मग आपण जी गोळा केलेली 25-30 पोरं आहेत, कारण ह्या 25-30 पोरांना सुगीचे दिवस येतात ना, रोज मटण पार्ट्या होतात, काय काय होतं सगळं. तर तुम्ही लढणार नसाल तर मग काय करायचं? मग कोणाला तरी सपोर्ट देऊन त्यांना, ते भुकेलेले आहेत त्यांना पोसावे लागतात. ही निवडणुकीची एक रचना झालेली आहे आणि त्यामुळे निवडणुका ह्या अशा इच्छुकांच्या होणार. त्याच्यातून आता या पक्षाला मिळालं, ह्या पक्षाचा जो आहे तो म्हणेल मी बंडखोर होतो. मला आठवतं 2014च्या निवडणुकीत विश्वजित कदम पुण्यातून उभे होते ना, तर तेव्हाला एक पवारांच्या खूप जवळचे एक ग्रस्त आहेत आणि माझ्याही जवळचेच आहेत. पवारांना फार चांगले ओळखतात. तर पवारांचं ते भाषण विश्वजितच्या प्रचाराला आलेले, मी पण ऐकत ते उभे होते आणि पवार म्हणाले की चांगलं तरुण नेतृत्व आहे. विश्वजित कदम काँग्रेस पक्षाचे आहेत, लक्षात घ्या. पवार म्हणाले अतिशय उमेदीचं तरुण नेतृत्व आहे. आज जर हा निवडून आले तर पुढची 25 वर्ष या जागी दुसरा कोणीही जिंकू शकणार नाही, हे लक्षात घ्या आणि कामाला काय. मला ते ग्रस्त म्हणाले काय सांगितलं कळलं. म्हटलं काय काँग्रेसला जिंकून आलं? हे म्हणाले हा जिंकून आला तर पुढची 25 वर्ष NCP यावर दावा करू शकणार नाही, याला आत्ताच पाडा. तेव्हा ते असतं, कसं असतं की आत्ता पक्षाच्या ॲडजस्टमेंट होतील हो, पण हा आला आणि टिकला तर. त्यामुळे आत्ता विरोधी पक्षाचा आपल्या विरुद्ध म्हणजे युतीचा आला चालेल, महाविकास आघाडीचा आलेला चालेल, पण तो आला आणि टिकला तर त्यासाठी याला आत्ताच पाडला पाहिजे असं म्हणणारा जे कोण त्या मतदारसंघातले असतील ते पुढे येतील आणि त्यावर तो निकाल लागलेला असेल. आणि त्यामुळे मग तिथे भाजपसारख्या संघटनेची ताकद असलेल्या पक्षाला अधिक यश मिळवता येतं, हे पण लक्षात घ्या. कारण इथे पक्षासाठी माघार घेण्याची तयारी आहे. असे जे लोक ओरिजिनल भाजप, हे लक्षात घ्या. उसनवारीचे मी सांगत नाही, मी ओरिजिनल भाजपवाले सांगतो, तर ते जिंकू शकतात. काय फार मोठा अवघड नाही. अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे विधानसभा 2024 यामध्ये भारतीय जनता पक्षाला शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार NCP, तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार यांचा NCP तुतारी चिन्ह असलेला गट, या सगळ्यांना किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं? त्यांचं पोटेन्शियल जेवढं आहे, अर्थात अजितदादा महायुतीत राहतील किंवा उद्धव ठाकरे आघाडीत राहतील हे मला आज खरं वाटत नाही.
माझी अपेक्षा हे दोघेही तिथे टिकणार नाहीत. कुठे जातील मग? कोण घेणार? नाही, त्यांच्या परत वेगळ्या आघाड्या निर्माण होऊ शकतात ना. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आघाडी होऊ शकते. युती तर झालेली होती. बरं चला, जागा किती मिळतील सांगा. जागा माझं मत असं आहे की शिवसेना आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपा हे धरून 170 ते 80 जागा जिंकू शकतात. ते पोटेन्शियल आहे. मी पोटेन्शियल सांगतो. हां, आता तुमच्याकडे कसं असतं माहिती का, आपल्याकडे सुपीक जमीन आहे, पाण्याची सोय आहे, सगळं आहे, पण मशागत करायची नसेल तर आपोआप पीक येत नाही. ते पीक आणावं लागतं. हे तुमचं पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने ते काम करणार असेल आणि मेहनत घेणार असेल, हे तुमचं पोटेन्शियल आहे. गेल्या 2 निवडणुकात तुम्हाला मिळालेली मतं आहेत ना, ती 2014ची तर काम न करता मिळालेली मतं होती. तुमची सत्ता नव्हती. तर ते पोटेन्शियल आहे. फक्त तुम्ही त्या पोटेन्शियलचा वापर करणार का यावर आहे. आणि मला असं वाटतं की दोन्ही आघाड्या एकत्र करून म्हणजे काँग्रेस पवार वगैरे मिळून 100च्या पलीकडे नाही जाऊ शकत. कारण लक्षात ठेवा, आत्ता त्यांना मिळालेली मतं आहेत त्यामध्ये MIMची मतं आहेत, त्यामध्ये समाजवादी पक्षाची मतं आहेत, त्यात रिपब्लिकन गटांची मतं आहेत, त्यामध्ये इतर जे छोटे छोटे गट आहेत, शेकाप आहे. आता शेकाप लढायला येणार, मग तुम्ही 10 तरी जागा त्यांना मागणार ते, तर हे नाही दिलं तर ते उभे राहणार. ह्या सगळ्या हे होत जाणार. शेवटचा प्रश्न तो म्हणजे लोकसभा ही 6 विधानसभा मतदारसंघांची असते. त्यात यावेळी भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश अनेक ठिकाणी मिळालं नाही, तरी देखील असे 6 ते 7 मतदारसंघ आहेत की जिकडे भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षापेक्षा 75हून अधिक जागांचं मताधिक्य प्राप्त झालं. म्हणून हा प्रश्न विचारतोय. त्यातला एक मतदारसंघ कोथरूड हा आहे. कोथरूडमध्ये यावेळी किती मताधिक्य भाजपला मिळेल? कारण मी कोथरूडचा नाही, मी जनरल एकूण अभ्यास करतो आणि त्यामुळे मी पोटेन्शियल सांगतो. आणि लक्षात ठेवा की मोदींनी 14मध्ये चमत्कार का घडवलं हे पहिलं समजून घ्या. त्यांनी त्या गुजरातच्या 2012च्या डिसेंबरमधल्या निवडणुकीमध्ये त्या मौलानाची टोपी परत केली. त्या एका दिवसामध्ये किंवा त्या एका चित्रणामध्ये हिंदू वोट बँक तयार झाली. ज्यांच्या पोटात दुखत होतं, काय हे पवारांनी लाज वाटत नाही, त्या जाळीदार टोप्या घालून इफ्तार करतात, असं ज्यांना वाटत होतं. त्यांच्या मनातला तो राग होता ना, अरे यार एक तो शेर निघला, तिला टोपी पण घालायला नकार दिला. त्या दिवशी 15-16% जी वोट बँक, हिंदू वोट बँक तयार झाली. लक्षात घ्या. ती हिंदू वोट बँक फुटते असं वाटतंय? डिवाइड हिंदूज? नाही, ते तुटते असं नाही, पण त्या एका वोट बँकेने 14-15% मुस्लिम वोट बँक होती ती लेवल केली किंवा न्यूट्रलाइज करून टाकली, मार्जिनलाइज करून टाकली. आता पक्षांची तुमच्या आमच्या मतं असतील ती ओरिजिनल राजकीय मतभेदावरची मतं, तर ती वोट बँक जी आहे ती शिथिल झालेली आहे. ती तुम्ही परत ॲक्टिवेट करा, परत रिवाईव्ह होते. आहेत तुमची मतं, पण ती काढायला पाहिजेत ना. ते कसं आहे तुम्हाला सांगतो, हा प्रकार काय असतो. परत भाजपवाले म्हणजे मध्यमवर्गीय, तो शेअर वाढला, माझे इतके येतं. अरे तू शेअर कुठे विकतो? तू फक्त घेऊन ठेवतो आणि त्याच्या किंमती वाढल्या. ते वाढणं किंवा उतरणं हे जे ॲक्च्युअल ट्रेड करतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, नाही तर तुमच्यासाठी तो कागद आहे हो. तसं भाजपचं शेअर भांडवल खूप आहे, पण आणा मार्केटमध्ये बघा काय होतं ते. प्रेक्षक, मला हे यातलं काही कळत नाही, पण मला जे काही त्याचं आकलन आहे त्यानुसार सांगतो. ते तुम्ही म्हणता, पण गंमत बघा, त्या अदानीने 5% शेअर विकले तर करोडो रुपये जमा होतील हो. किंवा अंबानीने 1% शेअर त्यांनी बाजारात आणले तर काय होईल? भाजप तसा आहे. तुम्ही तुमचे शेअर
काढा बघा, ते नुसते कपाटात ठेवून नाही उपयोग. प्रेक्षको, मला जेव्हा आमदार देवगावकर यांनी फोन केला होता तेव्हा साधारणतः 1 वाजेपर्यंत ही मुलाखत संपावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. घड्याळात बघा बरोबर 1 वाजले आहेत आणि साधारणतः 80 ते 85 प्रश्न, जवळपास सर्व प्रश्न जे मला इथे आले तेही प्रश्न घेतले गेले. भाऊंनी त्यांच्या आकलनानुसार सडेतोड उत्तरं दिली आणि भारतीय जनता पक्षाला 170 ते 180 जागांचं पोटेन्शियल आहे हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याचबरोबर महाविकास आघाडी 100पेक्षा अधिक जागांवर यश मिळवू शकणार नाही हे देखील त्यांनी सांगितलं. ही सगळी केवळ गंमत नव्हती मित्रांनो, ही सगळी करमणूक नाही आहे. एखादी निवडणूक त्या देशाचं, त्या प्रदेशाचं भाग्य ठरवत असते. आज अनेकांना माहीत नसलेली गोष्ट सांगतो, एक चुकीचा निर्णय एखाद्या प्रदेशाला पूर्ण बर्बाद कसा करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण दिल्ली आहे, त्याचं उत्तम उदाहरण पंजाब आहे, की जिकडे या रेवडी कल्चर आणल्यामुळे संपूर्ण प्रदेशाची, राज्याची अर्थव्यवस्था भिकेला लागली. आणि त्याच वेळेला तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो, आणि ती म्हणजे शेतकऱ्यांना जी वीज मिळते त्या विजेचं उत्पादन 8 रुपयांनी होतं आणि ती सबसिडाईज करून 1.25 ते 1.5 रुपयांनी आपल्याकडे आत्ता शासन देत आहे. त्याचबरोबर ही वीज आता 100% सोलारच्या माध्यमातून निर्माण होती आहे. इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक सोलारमध्ये केलेला जर कुठला एक आत्ताचं राज्य असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. व्हेरी बिग. पण गंमत अशी आहे की रोज सकाळी दुसऱ्याच भांडूपच्या राजाचं दर्शन घडवायचं असल्यामुळे या गोष्टी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुमच्यासमोर येत नाहीत. मी स्वतः एका हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कंपनीचा संचालक आहे. तुम्हाला माहिती पण नसेल की 10,000 कोटी रुपये पंप स्टोरेजसाठी आम्ही या महाराष्ट्रात गुंतवले आणि 7,250 मेगावॅट पुढच्या 3 ते 4 वर्षात आम्ही करणार आहोत. आणि जो चिपळूणचा पूर तुम्हाला दिसतो तो चिपळूणचा पूर यापुढे इतिहास जमा होईल अशा प्रकारची संपूर्ण रचना त्यातून निर्माण होते. ही सगळी विधायक कामं आहेत. ही विधायक कामं करण्याकरता म्हणून चांगलं सरकार लागतं, न की ठरलेलं मेट्रोचं स्टेशन बदलणारं सरकार लागतं. याचं कारण लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई है. मगाशी भाऊ जे म्हणले की लोकांनी ठरवावं लागतं. लोक जेव्हा ठरवतात तेव्हा काय होतं, जनता जेव्हा उभी राहते तेव्हा काय होतं, नेता कोण याच्याशी काही कर्तव्य नसतं, ते नंतर येतं. 1680ला महाराज गेले आणि अफगाणिस्तानपासून तंजावरपर्यंत ज्याचं राज्य पसरलेलं आहे आणि भारताचं GDP त्यावेळेला 25% ऑफ द वर्ल्ड आहे. असा अनभिषिक्त सम्राट क्रूरकर्मा औरंगजेब 3.5 जिल्ह्याचं राज्य असलेल्या हिंदू पदपातशाही विरुद्ध सगळं सोडून महाराष्ट्रात येतो, कारण त्याला बरोबर माहिती असतं इथेच गवताला भाले फुटू शकतात. आणि 27 वर्ष पुढची एकही नेता नाही, राजा नाही, राणी कैदेत, राजपुत्र कैदेत, सरदारांमध्ये आपापसात ती भांडणं नाही. पण जनता अशी तेवत राहते की 1707 साली त्याच औरंगजेबाची कबर इथं बांधली जाते. हा जाज्वल्य इतिहास आहे. वेन पीपल डिसाइड रेव्होल्युशन इज एमिनेंट. जेव्हा लोक खचतात तेव्हा सिराजउद्दौलाचं उदाहरण आपण पाहिलंय की 1 लाख लोक बघत राहिले आणि 3,000 भारत पादाक्रांत केला. इट्स नॉट, यू आर नॉट डिफिटेड टिल द टाइम यू ॲक्सेप्ट दॅट यू आर डिफिटेड. दॅट्स द मेसेज भाऊ वॉन्टेड टू गिव्ह. भाऊ, थँक्यू व्हेरी मच. गिव्ह अ साऊंड.